मित्रांनो, सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड स्पर्धा आहे. नोकरीच्या बाबतीमध्ये मग ते खाजगी क्षेत्र असो किंवा सरकारी नोकरी असो, तर प्रचंड मोठी स्पर्धा आहे. पण मित्रांनो, कुठलीही स्पर्धा ही आपल्या जीवापेक्षा जास्त नाही. असं म्हणण्याचं कारण असं आहे की सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी बीड जिल्हा पोलीस भरतीमध्ये एक अतिशय वाईट दुर्दैवी घटना घडलेली आहे. बीड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला एक उमेदवार 26 वर्षीय दीपक वावळे याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 1600 मीटर धावण्याचा इव्हेंट त्याने पूर्ण केल्यानंतर त्याला भोवळ आली आणि तो जागेवर कोसळला अशी माहिती मिळते आहे आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या दिसत आहेत आपल्याला सध्या की डिहायड्रेशन झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. उमेदवारांना पहाटे 5 वाजता ग्राउंडवर बोलावलं जातं आणि त्यांची धावण्याची स्पर्धा ही दुपारी 12:30-1च्या दरम्यान अगदी उन्हामध्ये सुरू केली जाते. याचमुळे दीपकचा मृत्यू झालेला आहे. त्याला झालेल्या डिहायड्रेशनमुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झालेला आहे असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीला दुपारी 12:30-1 वाजता धावायला सांगणे हे खरंच योग्य आहे का, हे विचार करण्याची गरज आहे. सर्रासपणे सर्वच जिल्ह्यातील भरत्यांमध्ये दुपारच्या उन्हाच्याच वेळेमध्ये धावण्याची स्पर्धा लावली जाते. हे अतिशय चुकीचं आहे. यापूर्वी देखील उन्हामध्ये धावल्यामुळे अशा बऱ्याच घटना आपल्या समोर आलेल्या आहेत, पण पोलीस प्रशासन याची दखल घेताना आपल्याला दिसत नाही. दीपकची देखील धावण्याची स्पर्धा ही 12:30च्या नंतर 12:30-1च्या दरम्यान झाली होती आणि त्याच दरम्यान त्याला डिहायड्रेशनमुळे चक्कर आली आणि त्यातच त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, खरंच विचार करण्याची गरज आहे. ह्या नैसर्गिक मृत्यू आहे असं म्हणणं थोडं कठीण आहे. पोलीस भरती करणारे सर्वच तरुण धावण्याची प्रॅक्टिस ही पहाटे करतात. पहाटे 4, 4:30, 5 पासून ते धावायला सुरू करतात. तर त्यांची पोलीस भरती दरम्यानची ही स्पर्धा अगदी दुपारी कडक उन्हामध्ये का घेतली जाते हा प्रश्न आहे. पोलीस प्रशासनाला ह्याचं नियोजन करता येत नाही का? पोलीस प्रशासनाने उमेदवाराची काळजी घेणं हे त्यांचं काम नाही का? पोलीस प्रशासनाला त्या भरतीचं नियोजन व्यवस्थित करता येत नाही का, हा गंभीर प्रश्न उभा राहतोय. धावण्याची स्पर्धा ही दुपारी 1 वाजताच का ठेवावी लागते? उमेदवार जेव्हा ग्राउंडमध्ये हजर होतात पहाटे 5ला, त्याच्यानंतर पुढच्या 1, 2, 3 तासामध्ये ही धावण्याची स्पर्धा आपण का घेत नाही? आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर काही चाचण्या असतील त्या त्याच्यानंतर पण होऊ शकतात. इतर चाचण्यांमध्ये इतकं धावायला लागत नाही किंवा इतकं मेहनतीचं काम नसतं, त्यामुळे इतर चाचण्या ह्या थोड्याशा उन्हामध्ये पण होऊ शकतात. पण जी अतिशय महत्त्वाची मुख्य जी चाचणी आहे 1600 मीटर धावण्याची, ती अशा कडक उन्हामध्ये का घेतली जाते? आपण उमेदवारांच्या आयुष्याशी का खेळत आहोत हा प्रशासनाला प्रश्न आहे. सध्या प्रशासनाला प्रश्न कोणी विचारणं हे फार कठीण झालेलं आहे, पण आपल्याला ह्याबद्दल विचार करावा लागेल. कारण पोलीस भरतीमध्ये जो उमेदवार सहभागी होतोय तो अतिशय गरीब घरातील उमेदवार असतो. साधा पोलीस शिपाई होण्यासाठीची त्याची ती धडपड असते. कुठंतरी एक साधे पोलीस शिपायाची नोकरी लागावी आणि आपल्या कुटुंबाची गरिबी कुठंतरी दूर व्हावी, हे एक जिद्द उराशी बाळगून लाखो तरुण गावखेड्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करत असतात. ह्या गावखेड्यातील तरुणांचा, त्यांच्या मेहनतीचा आपण ह्याप्रमाणे जर मोबदला चुकवत असू की त्या गावखेड्यामध्ये लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत असतात. अगदी वर्षानुवर्षे ते तयारी करत असतात. एकतर आपली पोलीस भरती प्रक्रिया वेळेवर होत नाही, ती दरवर्षी होत नाही, रिक्त पदे वेळेवर भरली जात नाहीत आणि जेव्हा भरती होते तेव्हा असे काहीतरी अनुचित प्रकार घडतात आणि ह्यामुळे त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. तर प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनाने आत्ता तरी जागे व्हावं. कुठल्याही प्रशासनाला, कुठल्याही अधिकाऱ्याला अजिबात उमेदवाराच्या जीवनाशी, त्याच्या जीवाशी खेळण्याचा अजिबात अधिकार नाही.
जे उमेदवार पोलीस भरतीसाठी ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात त्यांच्यासाठी ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था तिथं करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अल्पोपहार तिथं उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कारण भरती प्रक्रियेसाठी जेव्हा एखादा उमेदवार ग्राउंडमध्ये दाखल होतो तेव्हा त्याच्याजवळची बॅग वगैरे जे सगळं साहित्य आहे ते गेटच्या बाहेरच ठेवलं जातं. जरी त्याने खाण्यासाठी काही पदार्थ आणले असतील ते देखील त्याला ग्राउंडवर घेऊन जाता येत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये तो पहाटे 5 पासून दुपारी 1 पर्यंत उपाशी राहतो आणि त्याला आपण दुपारी 1च्या दरम्यान धावायला सांगतो. तर हे अतिशय क्रूर आहे. दीपकचं कुटुंब ह्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. तर अजून दीपक आपल्याकडे तयार होऊ नये या प्रकारे ह्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल. आणि पोलीस भरतीची प्रक्रिया यामध्ये जी गरजेचे बदल आहेत, धावण्याची स्पर्धा अगदी उन्हामध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही, ती सकाळच्या वेळेमध्ये घ्यायला पाहिजे. आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा इतर गोष्टी असतील ते दुपारच्या वेळेमध्ये ते घेऊ शकतात. हा बदल करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न दीपकला न्याय मिळण्याचा. दीपकला आत्ता कितीही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर दीपक तरी परत येणार नाही. पण प्रशासनाने त्यांची चूक लक्षात घेऊन दीपकच्या कुटुंबियांना काहीतरी ठोस मदत करण्याची गरज आहे. त्यांचं कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे. आई शेतमजूर, वडील शेतमजूर आहेत आणि भाऊ रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तर ह्या दीपकच्या कुटुंबाला दीपकचा खूप मोठा आधार होता. तर तो त्यांचा आधार आता हिरावून घेतला आहे. त्यांच्या कुटुंबाचा जो आधार हिरावून घेतला आहे तर त्याचा मोबदला कुठेतरी त्या कुटुंबाला मिळणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दीपकच्या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रशासनाला, शासनाला ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. सध्या जे उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये जिथे कुठे अशा घटना घडत असतील, म्हणजे उमेदवारांना अगदी कडक उन्हामध्ये पळवलं जात असेल, त्यांना धावण्यासाठी सांगितलं जात असेल, तर उमेदवारांनी तिथे हस्तक्षेप करण्याची गरज आहे. प्रशासनाला सांगितलं पाहिजे की धावण्याची स्पर्धा ही थोडं अगोदर घेतली पाहिजे आणि इतर ज्या चाचण्या आहेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते दुपारच्या वेळेमध्ये देखील होऊ शकतं. तर उमेदवारांनी देखील ह्याबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे. त्या मित्रांनो, तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेबद्दल, ह्या घटनेबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा घटना घडू नयेत ह्यासाठी आपण सर्वांनीच थोडं जागृत राहण्याची गरज आहे. धन्यवाद.